आज आपण जळगाव नेऊर तालुका येवला जिल्हा नाशिक येथील सेंद्रिय भगवा या डाळिंब बागेस भेट देण्यासाठी आलेलो आहोत। सतत 3 महिन्यापासून चालू असलेल्या पावसामुळे इतरत्र डाळिंब बाग ह्या तेल्या, प्लेग, खरड्या व इतर रोगांनी ग्रस्त झालेल्या आहेत। मात्र सदर डाळिंब बाग ही 5.5 महिन्याची झाली असून इथे कुठल्याही प्रकारचा फंगल, बॅक्टेरियल अथवा इतर कुठल्याही रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला जाणवणार नाहीत। डाळिंब लागवडीसाठी अयोग्य असणाऱ्या जमिनीत फुललेली अशी ही डाळिंब बाग सदर बागेसाठी आधुनिक पद्धतीने वापरण्यात येणारे क्रॉप कव्हर अथवा इतर कुठल्याही प्रकारचे प्रोटेक्शन वापरलेले नाहीत। मात्र हे शक्य का झाले त्यासाठी काही स्वतःच नियम करून घेतले। इथे आम्ही वेगळ्या पद्धतीने थोडंसं काम केलेलं आहे। तर या भागावरती कुठल्याही प्रकारचा तेल्या, प्लेग किंवा खरड्या किंवा इतर कुठलेही रोग इथं नाही आहे। तर सदर बाग ही 5.5 महिन्याची झालेली आहे। तर यासाठी आम्ही काही दक्षता घेतलेल्या आहेत। तर काही स्वतःचे ठाम असे विचार मांडले की सर्वप्रथम आम्हाला कुठल्याही प्रकारचा डॉक्टर बागेसाठी लावायचा नाही। त्याचबरोबर डाळिंबासाठी कुठल्याही प्रकारचे शेतकरी किंवा कंपनी एम्प्लॉई जे काही तुम्हाला वेगवेगळे औषधं सुचवतात तर ते औषधं आणि त्यांच्या औषधाला बळी पडायचे नाही। दुसरी गोष्ट, तेल्यासाठी मार्केटमध्ये कुठेही औषध उपलब्ध नाही होतो। तर पावसामध्ये बरेचसे शेतकरी हे कॉपर डस्टिंग असेल, त्याचबरोबर ब्लिचिंग पावडरची डस्टिंग असेल असं किंवा इतर मँकोजॅब किंवा इतर काही कॉन्टॅक्ट बुरशीनाशकांच्या डस्टिंग करतात। मात्र असं कुठलंही डस्टिंग या प्लॉटला त्यांनी केलेलं नाही। त्याचबरोबर 5.5 महिन्याचा झालेला प्लॉट आहे आणि 5.5 महिन्यामध्ये या भागाला डाळिंब बागावरती कॉपर आणि कासोगामायसिन याचा एकच स्प्रे गेलेला आहे। त्या व्यतिरिक्त कॉपरचा कुठलाही स्प्रे या भागाला गेलेला नाही। सदर बागेवरती कुठल्याही प्रकारचं स्टेप्टो, टुब्रोमोटो नायट्रो, त्याचबरोबर वेलेडामायसिन, कासोगामायसिन असे स्प्रे गेलेले नाहीत। आजही आपण तुम्ही याला लॅबमध्ये चेक केलं तर तुम्हाला स्टेप्टो, टुब्रोमोटो नायट्रो किंवा वेलेडामायसिन याची कुठलीही रेसिड्यू या झाडांमध्ये सापडणार नाही किंवा फळांमध्ये सापडणार नाही। जैविक, रासायनिक व सेंद्रिय या तीनही खते व औषधांचा योग्य समन्वय साधलेला आहे। जर आपण डाळिंब बाग लागवड करणार असाल अथवा आपल्याकडे बाग असेल तर मित्रांनो, डाळिंब बागेचे संपूर्ण बारकावे जाणून घ्या। त्यावरती येणारे विविध कीड व रोग याविषयी माहिती घ्या व त्यावर चालणारे योग्य ते औषधे, त्याचबरोबर त्या बागाचा स्टेज याविषयी माहिती घ्या। आपल्या शेजारील शेतकरी मित्र अथवा कन्सल्टंट यांच्या भरवशावर डाळिंब बाग लागवडी करू नका, अन्यथा भरमसाठ लागवडी होऊन भरमसाठ बागी पण उपटल्या जातील। आपल्या द्राक्ष, डाळिंब, टोमॅटो, कांदा व इतर भाजीपाला यांच्या मार्गदर्शनासाठी आमच्याशी संपर्क साधा। आमचा मोबाईल नंबर 99 60 32 58 49 आणि 86 57 27 51 31। धन्यवाद।